तळकोकणात महायुतीमध्ये ठणगी पडल्याचं दिसतंय। राजन तेली यांनी दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघावर दावा केलाय। पत्रकार तेलींनी दीपक केसरकर यांच्या कारभारावर टीका केलेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या मतदारसंघावर दावा केलेला आहे। त्यामुळे आता हा मतदारसंघ नेमका कुणाला मिळणार याविषयी उत्सुकता निर्माण झालेली आहे। कारण एकीकडे आहेत दीपक केसरकर जे महायुतीमध्ये मंत्री आहेत आणि शिंदेचे खास आहेत, असे दीपक केसरकर यांच्या कारभारावर पत्रक काढत राजन तेली यांनी बोट ठेवलेलं आहे। 15 वर्षात केसरकर सावंतवाडीचा विकास करू शकले नाही असं राजन तेली म्हणाले। त्यामुळे आता या ठिकाणी महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय। तळकोकणामध्ये महायुती ठिणगी पडल्याचं पाहायला मिळतंय। आता राजन तेली यांनी हे जे आरोप केलेले आहेत त्यावर केसरकरांचा काय खुलासा येतो किंवा काय प्रतिक्रिया येते ते बघावं लागेल। किती दिवस आपण हे सगळं सहन करणार आहोत? इथल्या सगळ्या होणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत त्या आपल्याला माफ करणार नाहीत। इथले आमदार इथे राहत नाहीत। गेली 15 वर्षातून त्यांनी जाहीर करावं की निवडणुकीचा काळ सोडून किती वेळ या मतदारसंघात त्यांनी दिलेला आहे आणि मग सर्वसामान्यांचा आमदार म्हणून इथल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे म्हणून हे पत्र प्रपंच मी या ठिकाणी केलेला आहे। आणि माझं निश्चितपणे मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचे आमचे वरिष्ठ नेते याचा जरूर विचार करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।